असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। तर आज ठाणे लोकसभा मतदारसंघ जो आहे हा तसा भीमशक्ती शिवशक्तीचा गड आहे आणि या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे यांचे जे उमेदवार आहेत नरेश म्हस्के यांना महायुतीचं तिकीट मिळालेलं आहे आणि धनुष्यबाण जे आहे बाळासाहेब ठाकरेंच्या पासून जे धनुष्यबाण शिवसेनेला मिळालं ते धनुष्यबाण आता एकनाथ शिंदेच्या सोबत आहे। त्यामुळं या ठिकाणी नरेश म्हस्के यांना जे शिवसेनेला मानणारे लोक आहेत, बाळासाहेबांना मानणारे लोक आहेत, आनंद दिघेला मानणारे जे लोक आहेत, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो आमचा समाज आहे हा सगळा समाज नरेश म्हस्के यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि जय भीम आहे आमच्या गाठीशी, मग आम्ही का राहणार नाही नरेश म्हस्के यांच्या पाठीशी। त्यामुळे नरेश म्हस्केंच्या पाठीशी आमची सगळी भीमशक्ती उभी राहणार आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या सोबत जवळजवळ 3 तास आमची जी रॅली आहे ती निघाली आणि अनेक वस्त्यांमध्ये उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा होता। त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की ठाणे हे जे आहे हे शिवसेनेचा पालिकेला राहिलेला आहे आणि खरी शिवसेना जी आहे ही सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यामुळं ठाण्याचा जो मतदार आहे तो नरेश म्हस्के यांना मतदान करेल आणि 20 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून नरेश म्हस्के यांना प्रचंड मतांनी विजय करेल असं मला पूर्णपणे विश्वास आहे। शरद पवार म्हणतात की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत। मला असं वाटतं की शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वीच काँग्रेसमध्ये विलीन करायला हवा होता, तसं ते काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत आणि मी ज्यावेळेला त्यांच्यासोबत होतो त्यावेळेला मी त्यांना सल्ला दिला होता की आपण आपला जो पक्ष आहे आपला पक्ष हा आपण काँग्रेसमध्ये विलीन करायला हवा। तर आता त्यांनीच आता अशा पद्धतीचं मत व्यक्त केलेलं असल्यामुळं भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो पवारसाहेबांचा आहे तो नक्की काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकेल, पण राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली किंवा मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांसारखा जो ज्येष्ठ नेता आहे तो कसा काम करेल याबद्दल आम्हाला शंका आहे, परंतु पाहूया काय होतंय ते। पण पवारसाहेबांनी जे भाकीत केलेलं आहे भविष्य काळामध्ये काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, पण देशामधला दुसरा कुठलाही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही। झाला तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकेल। तर तुम्ही राष्ट्रवादीच्या शरद पवारांसोबत काम केलेलं आहे। अजित पवार असं म्हणाले मी त्यांचा केवळ मुलगा नसल्या कारणाने मला संधी दिली गेली नाही, मुलगा असता तर संधी दिली गेली असती, तुम्हाला काय वाटतं? हां, तर जे अजितदादांचं म्हणणं आहे ते बरोबर आहे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।